श्रीराम सेना संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अभिनेते प्रकाश राज रई यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध करण्यात आला। यानंतर मुतालिक यांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज रई हे खरोखर उत्तम अभिनेते असले तरी त्यांनी आपला अभिनय चित्रपटापुरता मर्यादित ठेवावा, हिंदुत्व अथवा धार्मिक गोष्टींमध्ये ना खुपसू नये। सध्या धर्मस्थळ प्रकरणात त्यांनी हस्तक्षेप करण्यात सुरुवात केली असून ते निषेधार्थ आहे, तेव्हा त्यांच्यावर चित्रपटसृष्टीसह सार्वजनिक बहिष्कार टाकला जावा। एवढेच नव्हे तर त्यांना अटक करून त्यांचीही चौकशी केली जावी अशी मागणी श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केली आहे। प्रमोद मुतालिक यांनी सांगितले की फक्त अत्यंत पवित्र तीर्थस्थळच म्हणून नव्हे तर शिक्षण, वैद्यकीय उपचार, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम यासारख्या सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या धर्मस्थळ या गावाला गेल्या 2-3 वर्षापासून लक्ष्य करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे। हजारो नव्हे लाखोनी संख्याने भक्तादी आहेत, कोट्याधिपती भक्तादी पण आहेत। त्याने फक्त देव देऊळ तेवढंच नव्हे तर त्याने सामाजिक कार्यामध्येही देवळाहून काम करत आहेत। हॉस्पिटल्स आहेत, निसर्ग चिकित्सा आहे, आयुर्वेदिक चिकित्सा आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठं त्यांचं देण आहे। त्याचं टोटल बदनाम करायचं एक व्यवस्थित षड्यंत्र झालं। एक मास्क मॅन चिन्नैया ह्याला बलिपुष केले आणि त्याच्याहून सगळं जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष टोटल बदनाम केलंय। सुजाता भट्ट एक कॅरेक्टर निर्माण करून त्याच्या मुलगीला किडनॅप केलेत म्हणून तिच्या तोंडा म्हणून सांगू, अनन्या भट्टचं एक तेही कॅरेक्टर, अनन्या भट्ट मुलगीच नाही आहे। तर हे व्यवस्थित एक मोठा षड्यंत्र केलेला आता ते मास्क चिन्नैयाने कोर्टाला गेलेला आहे, अर्ज घातलेला आहे की ह्याचं लवकर एंड करा आणि मला एकट्यालाच का टार्गेट करायला लागले, तर ह्याच्यामध्ये फार मोठं षड्यंत्र आहे। तर ह्यांना सगळ्यांना सर्वांनाही हे करा। ह्याच्यामध्ये प्रकाश राज रई बहुभाषा नट हा पण आहे, त्याचंही नाव घेतलेलं आहे। मी प्रकाश राज रई, तुम्ही नटामध्ये एक्सपर्ट आहे, चांगला आहे, तुम्हाला सॅल्यूट मारतो, पण नट ह्या वास्तविक आपल्या धार्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही नाक खोपसलेला आम्ही सहन करणार नाही, क्षमा मागायला पाहिजे, नाहीतर तुमचे चित्र बहिष्कार घालणार मी सरकारलाही सांगतो की त्यांचं नाव आल्यावर त्यांना अरेस्ट करून त्यांना एन्क्वायरी करावं आणि चित्रमंडळी, बेंगलोरच्या चित्रमंडळी मी कंप्लेंट देणार आहे। एक सभेमध्ये, सार्वजनिक सभेमध्ये प्रोफेसर भगवान मैसूरचा अत्यंत निर्लज्ज, नीच, हिंदू विरोधी, धार्मिक विरोधी असलेला हा माणूस रामाबद्दल अत्यंत कीळ बोललेला आहे, अत्यंत अश्लील बोललेला आहे। तर मी सांगतो संविधान उल्लंघन आहे, कायदा उल्लंघन आहे, आपला विश्वास, आपला नाश करणारा व्यक्ती। हे तुम्ही वैयक्तिक तुम्हाला रामाबद्दल आदर नसेल, पण आम्ही आदर करत आहे। लाखो कोट्याधिपती ह्या देशात 10,000 वर्षापासून पूजत करत आहेत, तर त्या रामाला तुम्ही शिवाय देता ह्या देशात? कण मध्ये राम आहे, मन मध्ये राम आहे, ग्राम मध्ये राम आहे, त्या रामाला तुम्ही अत्यंत अश्लील असभ्य वाक्य तुम्ही सांगता। तर मी सांगतो इमिडिएट सरकारने, पोलीस डिपार्टमेंटने सो मोटिव्ह केस घालून अरेस्ट करून त्याला लाद घालून जेलमध्ये घालावं। तुम्ही घातला नाही, तुम्ही काही ऍक्शन केला नाही, तर आम्ही त्याच्याबद्दल घरात घुसून मारावं लागतंय। आमच्या रामाबद्दल शिव्या दिल्यानं आम्ही हे सहन करणार नाही असं स्पष्ट सांगतो। अल्लाला शिव्या दिल्या असता तर काय झालं असतं, इतकं काय झालं असतं? भगवानला जिवंत जाळले असते। आम्ही शांत आहे, आम्ही कानूनबद्ध आहे, आम्ही कायदाबद्ध आहे म्हणून आम्हाला तुम्ही हे करता नाही। सरकारने गप्प बसणं हे चुकीचं आहे, ह्याच्यावर कारवाई व्हावं असं मी